निर्भय कोण असू शकतो? तर मदर श्री अरविंदांनी त्याचे 2 निकष सांगितलेले आहेत. एक म्हणजे ज्याला ज्ञान आहे त्याला भीती वाटत नाही. अपरिचित गोष्टींची भीती वाटते. ती भीती घालवायची असेल तर काय केलं पाहिजे? त्याचा परिचय करून घेतला पाहिजे. हा एक भाग. ठीक आहे, माहिती करून घेणं, परिचय करून घेणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं म्हटलंय बघा, श्री अरविंदांनी म्हटलंय, व्यक्ती जेव्हा सत्यामध्ये प्रवेश करते तेव्हा ते सत्यच स्वयमेव तिच्यामध्ये एक स्थिर शांती अशी निर्माण करत असते आणि मग त्याच्या पुढे भीती वगैरे या कुठल्याही गोष्टी शिल्लक राहू शकत नाहीत. म्हणजे व्यक्तीला जेव्हा सत्याचा शोध लागतो, मी या जीवनात कशासाठी आलेलो आहे, माझं काय कार्य आहे, मला काय करणं अपेक्षित आहे, या जीवनातल्या सत्याचा जेव्हा शोध लागतो, आणि नुसता शोध लागतो असं नाही, तर जेव्हा ती व्यक्ती त्या बरहुकूम जीवन जगायला लागते तेव्हा मग तिच्या मनातली ही भीती, चिंता या गोष्टी सगळ्या गळून पडतात. एक स्थिर शांती अशी त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते, असं श्री अरविंद इथे सांगतात.